विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत गडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRTR, BH कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220A जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस किंवा साधन संपदा यामधील आपण फॉरेस्ट रिसोर्सेस याविषयी माहिती बघत आलो आहोत. त्यात आपण बघत असताना की फॉरेस्ट रिसोर्सेस काय आहे, ते फॉरेस्ट रिसोर्सेस विषयी आपल्याला मागील तासिकेपासून चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वन साधन एक संपदा याविषयी आपण मागील तासिकेला बघितलं की वनांना आपण साधन संपदा म्हणतो, कारण वनामध्ये मानवाच्या अन्न, वस्त्र व निवारा ह्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे. मानव आपल्या सुरुवातीपासून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हळूहळू अरण्याचा वापर करू लागला व आज आपल्या विविध प्रकारच्या गरजा आर्थिक विकासासाठी वनाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आले. सुरुवातीला मानव आपली गरज पूर्ण करण्यासाठी वनातील फळे असेल, पाने असेल, कंदमुळे असेल, फुले असेल यांचा वापर करत होता. नंतर शेतीचा शोध लागल्यानंतर त्याने जंगलातील विविध झाडे असेल, झुडपे असेल व ते वाढवू लागला व त्याचा वापर अन्न म्हणून करू लागला. अश्मयुगाचा जर विचार केला आपण तर अश्मयुगामध्ये मानव हा गुहेमध्ये राहत होता. कालांतराने त्याचा निवारा करण्यासाठी त्याने झोपडी असेल किंवा कच्ची घरे असेल किंवा बांधकाम करण्यासाठी त्याने वनातील लाकूड किंवा फांदे किंवा पाने यांचा वापर केला. आज मोठ्या प्रमाणामध्ये घरे असतील, इमारती असेल किंवा बांधकामासाठी असेल, लाकूड हे महत्त्वाचे मानले गेले आहेत. आता सुरुवातीच्या काळात जर आपण विचार केला प्रत्येक गोष्टीचा, तर आपण असाही विचार करू शकतो की मानवाला अन्न ही गरज पूर्ण करण्यासाठी मानवाने विशेष प्रकारच्या रक्षणासाठी कृत्रिम धागा असेल, झाडांची साल असेल, पाने असेल किंवा मऊ या लाकडापासून बनवलेल्या आहेत. आता याचाही विचार केल्यानंतर पुढे असाही विचार येतो की शेतीपासून पिकवून त्याने कापड तयार केले, म्हणजे त्याने कापसापासून कापड तयार केले, मोठ्या प्रमाणात करतात. म्हणजे थोडक्यात असा आपल्याला विचार करता येईल की ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागात असेल, तर प्रत्येक ठिकाणी मानवाची गरज पूर्ण करण्यासाठी मानवाने वनाचा किंवा जंगलांचा किंवा अरण्यांचाच हे घेतला आहे असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला तर प्रत्येक गोष्टी असेल, प्रत्येक उद्योगधंदा असेल किंवा वनावर आधारित उद्योग असेल किंवा शेतीवर आधारित उद्योग जरी असेल, त्या शेतीवर आधारित उद्योग असण्यासाठी त्यासाठी मानवाला वेगवेगळ्या वन्य पदार्थांचाच विचार त्या ठिकाणी करत आला आहे. म्हणजेच थोडक्यात आपण असा विचार केलो की मानवाच्या आर्थिक विकासामध्ये पर्यायाने मानवाच्या विकासामध्ये अरण्याचे किंवा वनांचे योगदान सर्वात महत्त्वाचे मोठे मानले जाते असं आपण विचार करणार आहोत. म्हणून या वनसंपदेचे असणारे पर्यावरणीय महत्त्व कसे, त्याचा किंवा अप्रत्यक्ष उपयोग मानवाला कोणत्या कोणत्या प्रकारे होतो याचा आजच्या तासिकेला आपण विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, साधन संपदा बघत असताना या साधन संपदेमध्ये की वनसंपदेचे पर्यावरणीय महत्त्व किंवा अप्रत्यक्षपणे उपयोग कोणकोणते प्रकारचे आहेत, मानवाला कोणत्या कोणत्या प्रकारचे मानवांना या वनसंपदेचा पर्यावरणीय महत्त्वाचा उपयोग होतो. साधारणपणे आपण जर विचार केला की मानवाला पर्यावरणाच्या संतुलनासाठी वनाद्वारे अप्रत्यक्षपणे अनेक फायदे होतात. वने ही ज्याप्रमाणे मानवाला आर्थिकदृष्ट्या उपयोगी पडतात, त्याचप्रमाणे मानवाला वनाचा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. वनामुळे निसर्गाचा असेल, पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये मदत केली जाते. फक्त त्यासाठी अरण्याखालील क्षेत्र सर्वसाधारणपणे एकूण क्षेत्राच्या 33% असणे आपल्या त्यापेक्षा कमी नको आहे. अन्यथा त्या भागामध्ये असमतोल ढासळला जातो. वनामुळे हवा थंड राहण्यामध्ये मदत होते, कारण अशा भागामध्ये फारशी गरम नसते. हवेत गारवा निर्माण होतो. वनस्पतींची पाने हवेत आर्द्रता राखून ठेवतात. या सर्वांचा उपयोग जर बघितला तर पावसाचे प्रमाण इतर प्रदेशापेक्षा थोडे जास्त प्रमाण वाढण्यावर त्याचा मदत होत असते. आता याचाही पुढे आपण जर विचार केला तर वनस्पतीमुळे जमिनीत पाणी धरून ठेवतात, त्यामुळे तेथील भूजल पातळी वाढवण्यास मदत होते. म्हणजे वनामुळे उतारावरून वाहणाऱ्या पावसाचे पाणी कमी होते व मृदेची धूप कमी होते. पावसाचे पाणी जमिनीस मुरण्यास मदत होते, कारण झाडांच्या अडथळ्यामध्ये पाणी सावकाश वाहते, परिणामी पाणी मुरण्यास मदत होते. परिणामी अशा भागात पुराची तीव्रता कमी होते व पावसाच्या प्रमाणात पाण्याची तीव्रता वनस्पतीचे आच्छादन असल्यामुळे त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला बघावयास मिळते. म्हणजे प्रत्येक गोष्टीने आपण जर विचार केला तर प्रत्येक गोष्टीचं किंवा प्रत्येक झाडाचं किंवा प्रत्येक साधन संपदेचं एक अप्रत्यक्ष उपयोग हा मानवाला होता आला. म्हणजेच आपण थोडक्यात त्याचाही विचार करत गेलो तर झाडाची पाने असतील ती जमिनीवर पडतात, फुले असतील, फळे असेल सोडल्यानंतर मातीत मिसळतात, यापासून जमिनीची सुपीकता वाढते. निसर्गातील विविध चक्रे असतील किंवा अविश्रांत कार्यरत राहण्यासाठी वनाचे खूप महत्त्व आहे.
निसर्गातील कार्बन चक्र असेल, ऑक्सिजन चक्र असेल किंवा नायट्रोजन चक्र असेल, जलचक्र असेल किंवा फॉस्फरस चक्र असेल, इत्यादी चक्रांच्या कार्यामध्ये वनाची महत्वाची भूमिका बजावतात. पर्यावरणातील हवा शुद्ध राहण्यासाठी किंवा करण्यासाठी वने खूप महत्वाचे कार्य करतात. आता वनामुळे ऑक्सिजन निर्मिती होते व वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे शोषण होते. हवा प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यामध्ये उपयोगी ठरत असतात. आता त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर थोडेसे अजूनही विचार करूया की वनाच्या आच्छादनामुळे वाळवंटीकरणाची प्रक्रिया नियंत्रित करता येते. कारण वाळवंटी भागातून येणारे वाळू असेल, रेती असेल, झाडे आडली जातात. परिणामी इतर प्रदेशामध्ये पसरत नाहीत. म्हणून मात्र अशा ठिकाणी झाडांचे क्षेत्र अधिक असावे लागते. वने हे पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान मानले जाते. आता वनांमुळे जर आपण असा विचार केला तर वनांमुळे प्राणी असतील, पक्षी असेल यांना मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळते आपल्याला माहिती आहे. आता वनांमुळे एक परिसंस्था निर्माण होते. परिसंस्थेचे कार्य सुरळीत करणारा सर्वात महत्वाचा चालक म्हणून किंवा उत्पादक म्हणून आपण जर वनांकडे बघितलं तर त्या ठिकाणी झाडे असेल, झुडपे असेल हे अतिशय महत्वाचे कार्य करत असतात. आता वनांमध्ये असणारे मनमोहक सौंदर्य असल्यामुळे किंवा आल्हाददायक हवामानामुळे पर्यटनाचा विकासही त्या ठिकाणी नक्कीच झालेला आपल्याला मिळून होतो. किंवा अभयारण्याचा विकास झाल्यामुळे पशुपक्ष्यांचा त्याचा विशेष लाभही त्या ठिकाणी होतो. त्याचे संरक्षण होण्यामध्ये नक्कीच त्याला मदत होते. म्हणजे थोडक्यात अशा जर अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष जर विचार केला की मानवाला आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न मदत होत असते. नाहीतर मानवी व्यवसायासाठी किंवा पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ही मदत होते व त्यामुळेच आपल्याला असणाऱ्या या वनाचे महत्व अनन्यसाधारण महत्व आहे असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे आपल्याला मानवासाठी किंवा पर्यावरण कसं महत्व याचा आपण आजच्या तासिकेला आपण विचार करणार आहोत. आता आपण वनसंपदा ही पृथ्वीवरील एक साधन संपदा आहे की महत्वाची साधन संपदा आहे. हे सर्वांना माहिती आहे की वनसंपदा नसेल तर पृथ्वीवर असणाऱ्या मानवाला एक जीवन असाध्य आहे. म्हणजे एक महत्वाची साधन संपदा असं आपण म्हणू शकतो. किंवा प्राकृतिक रचना असेल किंवा एखादा विस्तार असेल तर त्या ठिकाणी असणारा समुद्र सपाटीपासूनची उंची, भूप्रदेशाचा विस्तार असेल, समुद्र सपाटीपासूनची उंची असेल, पर्जन्य असेल, तापमान असेल, जमीन असेल, या विविध बाबतीमध्ये आपण जर विविधता असले म्हणजे या सर्व गोष्टीमध्ये विविधता आहे. या सर्व गोष्टीमध्ये विविधता असल्यामुळे वनामध्ये असणारी विविधता किंवा वैचित्र्य आपल्याला दिसून येतात. कारण या विविध सर्व घटकांचा जर विचार केला तर या सर्व घटकांचा विचार हा त्या असणाऱ्या वनस्पतींच्या वाढीवर असेल, तिथल्या विकासावर नक्कीच होत असतो असंही आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी आपल्याला नमूद करता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्या बघितलं गेलं तरी मानवाच्या जीवनामध्ये वनसंपदेला असेल किंवा या फॉरेस्ट रिसोर्सेसला सर्वात जास्त अतिशय महत्वाचं स्थान आपल्याला देता येईल. आता त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मानवाच्या अनेक गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा ज्या गरजा आहे त्या वनसंपदेमधून भागवल्या जातात असे आपण या ठिकाणी नमूद करूया. त्यानंतर पुढे आपण काही केलं तर आदिवासी जमाती असेल त्या संपूर्णपणे ह्या वनसंपदेवर किंवा यांचे जीवनच हे वनसंपदेवर अवलंबून असतो. म्हणजे त्यांच्या थोडक्यात विचार केला तर त्यांच्या ज्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा ह्या वनामधूनच भागवल्या जातात असे आपण या ठिकाणी म्हणूया. त्यानंतर विविध वनावर आधारित असणारे उद्योग असतात. त्या वनावर आधारित असणाऱ्या उद्योगांचा कच्चा माल हा वनामधूनच प्राप्त होतो असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजे थोडक्यात आणि त्याचाही आणखीन एक महत्वाचा फायदा म्हटलं जर वनसंपदा ही पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण जर पर्यावरण संतुलन राखायचं असेल तर वनसंपदा ही चांगल्या प्रकारे म्हणजे 33% आसपास जर त्या प्रदेशात असेल, एकूण प्रदेशाच्या 33% जर त्या ठिकाणी वनसंपदा असेल तर त्या ठिकाणी पर्यावरण संतुलन हे चांगल्या प्रकारे राखलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर वनसंपदा ही पर्यावरणासाठी संतुलन सर्वात महत्वाची अत्यंत महत्वाची आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण की पुढे गेल्यानंतर आपण कोणत्याही प्रदेशामध्ये असेल कोणत्याही प्रदेशाचे पर्यावरण संतुलन राहण्यासाठी एकूण भूप्रदेशापैकी किमान 33% भूप्रदेश हा वनाच्या आच्छादनाखाली असणे आवश्यक आहे. म्हणजेच एकूण जर भूप्रदेश असेल आपला तर त्यापैकी 100% जर त्या पकडला त्यापैकी 33% भूप्रदेश हा वनांच्या आच्छादनाखाली असला पाहिजे तरच त्या ठिकाणी असणारं त्या प्रदेशाचं पर्यावरण संतुलन चांगल्या प्रकारे राहू शकतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जर ह्या प्रदेशापेक्षा भूप्रदेश हा वनाखाली असेल आणि पर्यावरण संतुलन निर्माण होऊन असेल तर अनेक वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात असं आपल्याला म्हणता येईल. आता सध्याचा जर आपण विचार केला तर सध्यामध्ये जगातील असेल किंवा प्रत्येक भागातील असेल की कुठल्याही प्रदेशातील अनेक देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वनांची तोड झाल्यामुळे वनाखाली असणाऱ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आणि मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे त्या ठिकाणी असणारा पर्यावरण समतोल मोठ्या प्रमाणामध्ये ढासळत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे किंवा प्रमाणात
झाला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता अशा अनेक पर्यावरणीय समस्या या गंभीर स्वरूप निर्माण करत आहेत. याचं महत्त्वाचं कारण आहे की पर्यावरणात संतुलन राखण्यासाठी असेल किंवा पर्यावरणीय समस्या वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भूप्रदेशाखाली असणाऱ्या वनाचं क्षेत्र कमी होणे हे एक कारण सांगता येईल. आता उदाहरणार्थ आपण बघूया की कोणकोणत्या समस्या होऊ शकतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पर्जन्याच्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. तापमानामध्ये वृद्धी वाढली आहे. कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये वृद्धी झाली आहे. त्यानंतर ओझोनचा क्षय झालाय. वन्य प्राण्यांचा ऱ्हास होत चाललाय. वाळवंटीकरण असेल, मुर्दा धूप असेल किंवा महापूर असेल, अशा वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्यांमुळे जीवसृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय. या सर्वात महत्त्वाचं कारण आहे की भूप्रदेशाखाली असलेलं वनाचं क्षेत्र कमी होणे. म्हणून ज्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक भूप्रदेशाचा जर आपण विचार केला तर भूप्रदेशाचा विचार करत असताना आपल्याला 33% जी वनांच्या आच्छादनाखाली असणे आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण म्हणूया की वनसंपदेचे पर्यावरणीय महत्त्व अभ्यासत असताना कोणकोणत्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला पर्यावरणीय महत्त्व किंवा अप्रत्यक्ष उपयोग कसे आहेत त्याचाही आपल्याला आपण विचार करणार आहोत. आता पहिला आपण वनसंपदेपासून मानवाला प्रामुख्याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाचे दोन फायदे मिळत असतात. म्हणजे प्रत्यक्ष कुठला आहे आणि अप्रत्यक्ष कोणता आहे. मानवाला प्रत्यक्ष फायदा म्हणजे प्रत्यक्षात मिळतो आणि अप्रत्यक्ष म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून किंवा हवामानाच्या दृष्टिकोनातून जो मिळतो त्याला म्हणतो आपण अप्रत्यक्ष फायदा. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे वनसंपदेपासून म्हणजे वनांपासून मानवाला काय मिळतं तर खाद्यपदार्थ असेल, वस्त्र असेल, औषधी पदार्थ असेल, पाने असेल, डिंक असेल, लाख असेल, टॅनिन असेल, टर्पेंटाईन असेल, अशा विविध प्रकारची तेले प्राप्त होतात. याला म्हणतात प्रत्यक्ष विभाग. आता हे जे वनापासून जे मिळणारे जे प्रत्यक्ष फायदे त्याला आपण काय म्हणतो प्रत्यक्ष फायदे असे म्हणतो. आता अप्रत्यक्ष फायदे कोणते मिळतात. आता वनसंपदेपासून मानवाला जे विविध अप्रत्यक्ष फायदे मिळतात त्या सर्वात महत्वाचे म्हणजे आणि त्या सर्व फायद्यांना आपण वनसंपदेचे पर्यावरणीय महत्त्व असंही संबोधलं जातं. थोडक्यात वनसंपदेपासून मिळणारे अप्रत्यक्ष फायदे आपण पुढील प्रमाणे सांगू. आता थोडक्यात पर्यावरणीय महत्व सांगत असताना किंवा अप्रत्यक्ष सांगत असताना कोणकोणते फायदे होतात तर पहिला फायदा होतो की सम आणि थंड हवामान राहू शकतं. पर्जन्यामध्ये वाढ होते. त्यानंतर पुढे आर्द्रतेमध्ये वाढ होते. जलसंवर्धन करण्यासाठी सर्वात महत्वाची मदत होते. त्यानंतर भूजल पातळीमध्ये वाढ होते. त्यानंतर धूप नियंत्रण करण्यासाठी मदत होते. त्यानंतर पूर नियंत्रण असेल. त्यानंतर मृदा संपन्नतेमध्ये वाढ होते. वन्य पशु पक्ष्यांचे संरक्षण करण्यामध्ये वनांचे महत्व आहे. त्यानंतर वादळी वाऱ्यापासूनही संरक्षण होऊ शकते. त्यानंतर वाळवंटीकरणाची प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी ही मदत होते. त्यात निसर्ग असेल, सहवास असेल, करमणुकीची साधन म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातं. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण करायचं असेल तर त्या ठिकाणी वनसंपदेचं अतिशय महत्वाचं आहे. पारिस्थितिकी महत्व अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रामुख्याने वनसंपदेचा म्हणजे अशा प्रकारे वनसंपदेचं खूप मोठ्या प्रमाणात फायदा आहे. आता आपण बघूया की पहिला आकडा की सम व थंड हवामान कशा प्रकारे राखता येऊ शकतं. आता सम आणि थंड प्रकारचं हवामान असेल तर त्या ठिकाणी राखत असताना सर्वसाधारणपणे उन्हाळ्यामध्ये आपण गेलो तर वनाच्छादित प्रदेशामध्ये सभोवतालच्या वनविरहित प्रदेशापेक्षा म्हणजे ज्या ठिकाणी वनविरहित प्रदेशापेक्षा थंड असतात दर हिवाळ्यामध्ये वनाच्छादित प्रदेश आणि इतर प्रदेशापेक्षा उबदार असू असतो म्हणजे वनविरहित म्हणजे अशा थोडक्यामध्ये ह्या ठिकाणी असणारा जर प्रदेश असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या प्रदेशामध्ये सम आणि थंड हवामानाचा प्रदेश जगू शकतो. आता थोडक्यात वनाच्छादित प्रदेश जर असं उन्हाळ्यामध्ये फार तापत नाही पण त्यानंतर हिवाळ्यातही फार थंड होत नाही असं त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की त्यामुळे त्या ठिकाणचं असणारं हवामान हे सम स्वरूपाचं राहू शकतं. म्हणजे सर्वात जास्त असेल तर वनाच्छादित प्रदेश असेल तर वनाच्छादित असणाऱ्या प्रदेशामध्ये उन्हाळ्यात पण कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तापण्याचं प्रमाण असेल किंवा हिवाळ्यामध्ये असेल तर थंडगार होण्याचं प्रमाण असेल. यामुळे नक्कीच सम स्वरूपाचं हवामान आपल्याला आढळून येतं. म्हणजे वनस्पतींच्या आच्छादनामुळे सूर्याची किरणे जमिनीवर थेट पोहोचत नाहीत आणि सूर्याची किरणे जमिनीवर थेट पोहोचत असल्यामुळे त्या ठिकाणी असणारं उत्सर्जन असेल किंवा यामुळे त्या ठिकाणी असणारी उष्णता ही मोठ्या प्रमाणावर होत नाही. म्हणजेच जमीन तापण्याची प्रक्रिया असेल किंवा उत्सर्जनाची क्रिया असेल या मोठ्या प्रमाणावर त्यामुळे रोखली जाते आणि रोखल्यामुळे त्या ठिकाणी असणारे तापमान हे कमी राखण्यामध्ये मदत होत असते. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जर आपण विचार केला ज्या भागामध्ये जास्तीत जास्त वनाच्छादित प्रदेश किंवा वनाच्छादित किंवा वृक्ष आहे त्या ठिकाणी असणारी ही जमीन तापण्याची आली किंवा उत्सर्जनाची क्रिया असेल मोठ्या प्रमाणावर ठेवली जाते. आता त्याही पुढे गेल्यानंतर घनदाट वन प्रदेशामध्ये जर आपण गेलो
तर सूर्यकिरणाची उष्णता खाली जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी 10% कमी होते. म्हणजे ज्या ठिकाणी घनदाट वृक्ष आहे, म्हणजे थोडक्यात त्या प्रदेशामध्ये सूर्याची उष्णता खाली जमिनीपर्यंत पोहोचेपर्यंत सुमारे 10% कमी होत झाली असते. म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय नसेल तर त्या ठिकाणी असणारं तापमान हे नक्कीच कमी होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याही पुढे गेलं तर सूर्यप्रकाशाची प्रखरता असेल अशा दाट वृक्षाच्छादित प्रदेशामध्ये जमिनीवर प्रकाश किरण पोहोचेपर्यंत 50 ते 60% कमी होऊ शकते. म्हणजे ज्या ठिकाणी अतिशय दाट स्वरूपामध्ये वृक्ष आहे किंवा वनीकरण आहे त्या ठिकाणी असणाऱ्या जमिनीवर प्रकाश पोहोचेपर्यंत साधारणपणे 50 ते 60% कमी होत असतं असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार केला की ज्या ठिकाणी असणारे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणाचा अप्रत्यक्ष फायदा आपल्याला असा म्हणता येईल की ज्या ठिकाणी असणारे दाट वृक्ष छादित प्रदेश असेल तर त्या ठिकाणी असणारी उष्णता असेल किंवा कमी वृक्ष असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या प्रदेशात असणारी उष्णता असेल यात नक्कीच फरक आपल्याला जाणवत असतो. आता त्यानंतर म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करू की वनस्पतीने व्यापलेल्या प्रदेशामध्ये दिवसा सूर्यकिरणेपासून उष्णतेपासून जमिनीचा बचाव होतो तर रात्री उघड्या जमिनीपासून लवकर थंडही होत नाही. आणि या सर्वांचा फायदा म्हणून उघड्या जमिनीच्या प्रदेशापेक्षा वनाच्छादित जमिनीचे व तेथील कमाल हवामान असेल कमाल तापमान असेल किंवा किमान तापमान असेल यामध्ये असणारा फरक हा थोडाफार कमी प्रमाणात असतो असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. आता वनाच्छादित प्रदेशातील हवामान इतर प्रदेशापेक्षा जास्त आणि समस्वरूपाचे असतं असं आपल्याला या ठिकाणी नमूद करूया. म्हणजेच हवामानशास्त्रज्ञांच्या मते जर आपण गेलो तर हवामानशास्त्रज्ञांच्या मतांचा जर आपण विचार केला तर वन प्रदेशातील हवेचे सरासरी मासिक तापमान असेल हे सभोवताच्या उघड्या प्रदेशापेक्षा उन्हाळ्यामध्ये असणाऱ्या 3 डिग्री सेल्सिअस किंवा कमीत कमी हिवाळ्यामध्ये 3 डिग्री सेल्सिअसने कमी असते तर हिवाळ्यामध्ये आपण जर गेलो तर 1 डिग्री सेल्सिअसने जास्त असते असा विचार करूया. म्हणजे तापमानातील फरक आणि हा फरक हा वनाच्छादित प्रदेशात कमी राहत असल्यामुळे त्या ठिकाणचं हवामान आपल्याला सम आढळतं असं आपल्याला म्हणता येईल. हे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये असणारा 3 डिग्री सेल्सिअसने कमी आणि हिवाळ्यामध्ये 1 डिग्री सेल्सिअसने जास्त त्यामुळे या ठिकाणचं हवामान हे नक्कीच सम आढळत असतं. म्हणजे आता वनस्पतीचे आच्छादन असल्यामुळे त्या प्रदेशामध्ये उष्णता कमी असल्यामुळे पाण्याचे उत्सर्जन कमी प्रमाणात होते आणि त्यामुळे पाण्याचे उत्सर्जन कमी होत असल्यामुळे त्या ठिकाणी जमिनीमध्ये असलेला ओलावा असेल तसंच हवेत गारवा निर्माण होत असतो आणि त्यानंतर हवामान हे थंड स्वरूपाचे बनते कारण वनस्पतीचे पाने आर्द्रता राखून ठेवतात आणि आर्द्रता राखून ठेवल्या असल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या देखील वनांच्या परिसरामध्ये हवा ही थंड स्वरूपाची आढळते असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. आता त्यानंतर पुढे जाऊया की पर्जन्यामध्ये कशी वाढ होते. दुसरं सर्वात महत्वाचा अप्रत्यक्ष फायदा पर्यावरणापासून मिळणारा वनामुळे थोडक्यात पर्जन्यामध्ये वाढ होण्यामध्ये मदत होते. आता ज्या भागामध्ये वने आहेत तिथे थंड हवेमुळे सांद्रीभवनाची क्रिया लवकर घडून येते आणि सांद्रीभवन झाल्यामुळे किंवा सांद्रवन झाल्यामुळे पाऊस पडण्यामध्ये सुरुवात होऊ शकते असे आपल्याला म्हणता येईल. आता काही हवामान शास्त्रज्ञांच्या मते असाही आपण विचार करू की वनांच्या सीमेजवळ असणारे किंवा वनांच्या आतल्या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे बाहेरच्या भागात पडणाऱ्या पावसापेक्षा 25% जास्त असू शकते. म्हणजे ज्या ठिकाणी वनक्षेत्र जास्त आहे त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण हे नक्कीच बाहेर ज्या ठिकाणी वनक्षेत्र कमी त्या ठिकाणच्या प्रदेशापेक्षा 25% जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो असं आपल्याला म्हणता येईल. कारण वनाच्छादित प्रदेशापेक्षा ढगाच्या प्रवाहाची उंची ही साधारणपणे जास्त असते आणि सांद्रवन क्षमता जास्त असल्यामुळे या ठिकाणी पातळीमध्ये वाढ होते. त्यामुळे उघड्या भूभागापेक्षा ज्या ठिकाणी वनाच्छादित प्रदेशामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी वनक्षेत्र जास्त आहे त्या ठिकाणी नक्कीच पावसाचे प्रमाण जास्त असेल असे आपल्याला नमूद करता येईल. आता पुढचा एक फायदा होऊ शकतो तो म्हणजे आर्द्रतेमध्ये वाढ होते ह्युमिडिटीमध्ये. आता हवेतील आर्द्रता किंवा दमटपणा यावर खरोखर वनसंपदेचा नक्कीच परिणाम होतो असं आपल्याला माहिती आहे की वन प्रदेशातील हवेचे निरपेक्ष असेल किंवा सापेक्ष आर्द्रता ही उघड्या जागेवरील आर्द्रतेपेक्षा नक्कीच जास्त असते. म्हणजे ज्या ठिकाणी आपण मगाशी सांगितलं की त्या ठिकाणी असणाऱ्या त्या वनस्पतीची पाने असतात ते पाणी धरून ठेवू शकल्यामुळे हवेतील आर्द्रता ही कायम टिकून राहते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात सापेक्ष आर्द्रता ही वन प्रदेशामध्ये सरासरी 3 ते 10% जास्त असू शकते. म्हणजे वनस्पतीच्या शेंड्याकडे भागामध्ये किंवा माथ्यावर कमी भागामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीचा परिणाम होऊन पर्जन्यामध्ये वाढ होते हे आपण या ठिकाणी बघितलं. म्हणजे थोडक्यात असं आपण विचार करू की आर्द्रतेमध्ये नक्कीच त्याची वाढ होण्यासाठी मदत होत असते.
त्यानंतर पुढे जाऊया की जलसंवर्धन कसं करता येतं. आता जलसंवर्धन करत असल्यामुळे जलसंवर्धन हा एक पर्यावरणाचा अप्रत्यक्ष फायदा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, की वनस्पतीच्या आच्छादनामुळे जमिनीवरील पाण्याचे बाष्पीभवन असेल किंवा उत्सर्जन असेल हे नियंत्रित राखण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे पाण्याचे संवर्धन होते. थोडक्यात वनस्पतीच्या आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन किंवा इव्हपोरेशन किंवा उत्सर्जन हे कमी प्रमाणात किंवा नियंत्रित राखण्यामध्ये नक्कीच वनस्पती हे कार्य करत असतात. म्हणजे थोडक्यात वनस्पतींच्या प्रदेशामध्ये जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन असेल हे उघड्या जमिनीपेक्षा 30 ते 50% कमी झालेले आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला असाही म्हणता येईल की वनांचा की जमिनीतून असणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन हे उघड्या असणाऱ्या जमिनीपेक्षा 30 ते 50% कमी होते असं आपण म्हणूया. म्हणजे झाडांच्या माथ्यांच्या असेल जमिनीवरील पाण्या पातळी अशी दोन संरक्षण आवरणे वन प्रदेशात जमिनीला उपलब्ध होतात. त्यामुळे पाण्याचे संरक्षण होते. म्हणजे थोडक्यात झाडांच्या माथ्याचे पान आणि जमिनीवर पडलेला पालापाचोळा आहे हे दोन संरक्षक म्हणून या प्रदेशामध्ये उपलब्ध होतात आणि या दोन संरक्षण पदामुळे दोन संरक्षण असलेल्या या गोष्टींमुळे त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याचे संरक्षण होते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच वनस्पतीच्या आच्छादनामुळे असेल तापमान हे कमी राहत असल्यामुळे उत्सर्जनाचे कमी प्रमाणात होते आणि थोडक्यात या ठिकाणी तापमान कमी राहिलं त्याचा एक फायदा होऊ शकतो की उत्सर्जन कमी होतं. याचमुळे त्या ठिकाणी असणारं जलसंवर्धन हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतं असे आपल्याला म्हणता येईल. आता पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाहून न जाता त्या ठिकाणी असणारे वाहून न जाता जमिनीच्या मुळाबरोबर किंवा जमिनी खोल झिरपून ते भूगर्भामध्ये साठवणं होते. म्हणजे पावसाचं पाणी जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी जास्तीत जास्त मोठा वृक्ष असल्यामुळे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त अरण्याखाली प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी असणारं पाणी हे वाहून न जाता ते जमिनीच्या मुळावर जमिनीवर खोल झिरपून जाते आणि पर्यायाने भूगर्भ जल साठ्यामध्ये नक्कीच त्याचा वाढ होते. असंही आपण म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण विचार केला तर जलसंवर्धन कशा कशा प्रकारे होते ही वनांच्या आधारे म्हणजे एका झाडापासून एका वृक्षापासून असेल किंवा वन क्षेत्र असेल तर त्या नक्कीच वेगवेगळे फायदे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येतील. म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या पाण्याचा उपयोग मानवाला पिण्यासाठी असेल शेतीसाठी असेल यासाठी करता येऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जलसंवर्धन म्हणजे जशी एक काळाची गरज आहे तसेच या प्रकारे वन संरक्षण करणे आणि वन जास्तीत जास्त क्षेत्र वनाखाली आणणे ही एक गरज असते आपल्या आजच्या स्थितीला निर्माण झाली आहे. आता म्हणून वनांना सुप्त पाण्याचे साठे असेही आपल्याला म्हणता येईल की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वन असतात त्या ठिकाणी पाण्याचे साठे आपल्याला नक्कीच सापडतात असं म्हणू शकतो. यानंतर पुढे गेल्यानंतर भूगर्भ जल भूजल पातळीमध्ये वाढ होते. भूजल पातळीत वाढ कशी होते बघा. आता वनांच्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण झाडाचे बुंदे गवत पालापाचोळा यांना अडवले जाते आणि अडवल्यानंतर ते पाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये जमिनीत मुरते आणि काही प्रमाणामध्ये ते वाहून जाते आणि जमिनीमध्ये मुरत असल्यामुळे त्या ठिकाणी असणारे पर्यायाने त्या ठिकाणी त्यांच्या मुरल्यामुळे पाण्यामुळे भूजल पातळीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. आता हेच वनस्पतींच्या खोलावर जातात असं म्हणता येत का. म्हणजे वाढ ही भूगर्भातील पाणी असेल वर खेचली जाते परिणामी भूजल पातळीमध्ये उंचावली जाते असं आपण या ठिकाणी नमूद करूया. आता भूजल पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे ती उंचावल्यामुळे भूपृष्ठानजीक असेल पाण्याची उपलब्धता असेल किंवा त्याही प्रमाणात आपण जर विचार केला ते वाहून असेल की विहिरी असेल कूपनलिका असेल यांना सहज आणि अल्प खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात भूजल पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे किंवा उंचावल्यामुळे भूपृष्ठजनिक असणाऱ्या ह्या परिस्थिती त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते असं आपण म्हणूया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पर्यावरणाचे अप्रत्यक्ष महत्व किंवा पर्यावरणाचे महत्व आपण अभ्यास म्हणजे थोडक्यात वनसंपदेचे महत्व कशा प्रकारे आहेत हे अप्रत्यक्षपणे महत्व आपण आजच्या तासिकेला बघितलंय. त्यामध्ये असणारे विचार करत असताना आपल्याला बघितलं की पर्यावरण म्हणजे काय की पर्यावरणाचे असणारे पर्यावरणाचे अप्रत्यक्ष महत्व किंवा वनसंपदेचे पर्यावरणीय महत्व अभ्यासत असताना भूजल पातळीमध्ये कसे वाढवते आर्द्रतेत कशी वाढवते त्यानंतर पर्जन्यामध्ये वाढ होते सम आणि दमट सरकारचं हवामान कसं राहू शकतं म्हणजे ह्या गोष्टींचा आपण आज आता शिकला विचार केला. विषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील त्या ठिकाणी माझा ईमेल आयडी त्या ठिकाणी आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो राहिलेला पुढील टॉपिक किंवा याच पर्यावरणाचे वनसंपदेचे पर्यावरणीय महत्व आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.